धन्यवाद नाना. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात होते. सामना आपण पाहतोय ऋग्वेद 11 विपक्ष सनी स्पोर्ट्स या दोन संघाच्या दरम्यान. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. षटकातील दुसरा चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्नेहल येतोय. चेंडू अडवतोय तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडूचे होते सांगता. सलामीची जोडी बिन्नीची जोडी गौतम आणि त्याचा संघ साथीदार राहुल. पहिले दोन चेंडू निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी. षटकातील तिसरा चेंडू स्टेप आउट केलाय स्वतःसाठी जागा बनवली आणि त्यानंतर फटका खेळण्यासाठी मानस झाला होता. 38 सर्कल मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. मिड ऑफ रिजन मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय चेंडूची परती करतोय तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडूचे होते सांगता. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. पहिला पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र धावांचा श्री गणेशा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. डीप वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये प्रोटेक्शन जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. पहिला प्रयत्न थोडासा फंबल झाला होता मात्र दुसऱ्या प्रयत्नात जोपर्यंत चेंडूवर येतोय चेंडूची परती करतोय तोपर्यंत मात्र दुहेरी धाव. 2 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 2 ने વધાरली गेली. 2 धावा धाव फलकावर. सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश झाला. ज्या ठिकाणी एकेरी धाव होती त्या ठिकाणी मात्र दुहेरी धाव निघते. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. षटकातील 5वा चेंडू. या चेंडूवर पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं गेलाय डीप वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल चेंडूची परती करेल तोपर्यंत मात्र एकेरी धाव. 1 या धावसंख्येने 3 धावा धाव फलकावर. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. स्नेहल नावाचा गोलंदाज आतापर्यंत सुरेख गोलंदाजी गोलंदाज स्नेहलची पाहायला मिळाली. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना बांधून ठेवला गेला आहे मोठ्या फटक्यांपासून. मात्र अंतरिम चेंडूचा खेळ असेल बाकी आणि या अंतरिम चेंडूवर फलंदाज राहुल असेल स्ट्रायकिंग एंडला. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलं तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो चेंडूची परती करतोय तोपर्यंत मात्र एकेरी धाव. धोक्याची घंटा वाजली असते मात्र जोपर्यंत चेंडूची फेकी होते तोपर्यंत मात्र फलंदाज गौतम आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचला जात. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. सांघिक धावसंख्या सनी स्पोर्ट्स संघाची नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 4 धावा धाव फलकावर. संपूर्ण स्पर्धा देखणी स्पर्धा आपण पाहतोय. मुर्जिम बिग बॅश लीग आणि संपूर्ण स्पर्धा स्पॉन्सर केली आहे सन्मान्य अमितजी शेडगावकर यांनी संपूर्ण ही स्पर्धा स्पॉन्सर केली आहे. या स्पर्धेतील आपण सामना पाहतोय सनी स्पोर्ट्स विपक्ष चालू असलेला सामना ऋग्वेद 11 या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल नशिबाचा कौल लागतोय. ऋग्वेद 11 संघाच्या बाजूने प्रथमतः या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करणं पसंत करतोय आणि समोरचा संघ सनी स्पोर्ट्स संघाला यावेळी मात्र फलंदाजीसाठी आमंत्रण निमंत्रण दिलं जाते मैदानामध्ये आणि हे आमंत्रण निमंत्रण हसत हसत स्वीकारत सलामीची जोडी मैदानामध्ये राहुल आणि गौतम. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. वैयक्तिक एका धावेवर राहुल पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूने मात्र गौतम 5 चेंडूंचा सामना करतोय आणि 5 चेंडूंमध्ये वैयक्तिक खात्यामध्ये 3 धावा जमवतोय आणि सांघिक धाव संख्या एका षटकाच्या सांगते अखेरीस बिनबाद 4 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिश पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. थोडासा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. यावेळी मात्र रनआउटची संधी निर्माण झाली आहे. मैदानामध्ये पंचांकडे अपील केलं गेलं आहे आणि यावेळी मात्र पंचांचं एक बोर्ड होतंय आकाशाच्या दिशेने वर. यस इट्स OUT आउट.
पहिला हादरा बसतोय, पहिला पतंग उडतोय. सांघिक धाव संख्या 4 धावा. जोखमीची धाव घेण्यासाठी प्रयत्न तर झाला होता. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि या फुलटॉस पद्धतीच्या चेंडूवर आडव्या बॅटचा फटका पाहायला मिळाला होता. मात्र 38 सर्कल मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी पाहायला मिळाली आणि फलंदाज गौतम परततोय तंबूच्या आसऱ्याला. सांघिक धाव संख्या स्थिरावली गेली आहे धाव फलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये पाऊल टाकताना दिसतोय. निखिल नावाचा फलंदाज 27 नंबरची जर्सी परिधान करून मैदानामध्ये पाऊल टाकताना दिसतोय. काही खेळाडू असतात, काही खेळाडूंसाठी त्यांचे नंबर खूप मॅटर करतात. तशीच 27 नंबरची जर्सी परिधान करून निखिल मैदानामध्ये पाऊल टाकताना दिसतोय. बघूया ही 27 नंबरची जर्सी निखिलसाठी किती लाभदायी ठरते या मैदानामध्ये. यावेळी मात्र बॅटची कडा घेतोय चेंडू. यष्टीरक्षकापर्यंत चेंडू पोहोचतोय पहिल्या टप्प्यानंतर. परिणामी निर्धाव चेंडूची होते सांगता. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे. एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा धाव फलकावर. नव्याने आलेला फलंदाज निखिल पाहायला मिळतोय. यावेळी मात्र निखिलच्या बॅट मधनं इनसाइड आउटचा फटका. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण यावेळी पाहायला मिळतंय. मात्र स्वतःच अकाउंट ओपन करतोय. सांघिक धावसंख्येला आकार देतोय. एकेरी धावेने 5 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. राहुल आणि त्याचा संघ साथीदार वन डाऊन आलेला फलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. ही जोडी आहे मैदानामध्ये. पहिल्या विकेटसाठी 4 धावांची पार्टनरशिप झाल्यानंतर एक ब्रेक थ्रू समोरच्या संघाला, ऋग्वेद 11 संघाला एक ब्रेक थ्रू मैदानामध्ये मिळतोय आणि त्यानंतर मात्र निखिलने मैदानामध्ये पावलं वळवली आणि सांघिक धाव संख्या धाव फलकावर 5 धावा. षटके पुढचा चेंडू शॉर्ट टर्म पुल करण्यासाठी झालेला माना. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू खेळण्यासाठी झालेला होता प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडूवर येतोय. सुरेख पद्धतीचा झेल टिपतोय. दुसऱ्या गड्याचा होतोय पतन. मोठा फटका खेळण्यासाठी झालेला फलंदाज राहुलचा प्रयत्न आणि या राहुलच्या प्रयत्नात मात्र फलंदाज राहुल यावेळी मात्र पूर्णपणे चुकतोय. एक साधा सोपा झेल टिपत फलंदाज राहुलची वर्णी लागते डकआउटच्या दिशेने. दुसऱ्या गड्याचा होतंय पतन. न्यू बॅटर मैदानामध्ये नितेश पाहायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर करतोय. जोपर्यंत मात्र स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये जातोय, चेंडू अडवतोय, तोपर्यंत मात्र एकेरी धाव काढण्यात 2 फलंदाज धन्यता मानताय. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारते. 6 धावा धाव फलकावर. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सुरेख गोलंदाजी गोलंदाज अनिशच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकीची सांगता करणारा अंतरिम चेंडू बॅट वर जाऊन चेंडू आदळतोय. मात्र मोठासा काही फरक पडत नाहीये. परिणामी निर्धाव चेंडूची होते सांगता. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे. धावफलकावर 6 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये हाबी ठरताना दिसतोय ऋग्वेद 11 संघ मैदानामध्ये. तर दुसऱ्या बाजूने मात्र सनी स्पोर्ट संघ एकेका धावीसाठी मैदानामध्ये संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गजानन गाडगिळे पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला नितेश नावाचा फलंदाज आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज निखिल पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे. धाव फलकावर 6. मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न सफल झाला होता. फलंदाज स्वतःसाठी जागा बनवली होती, मात्र सुरेख टप्प्याची गोलंदाजी गोलंदाज गजाननचे पाहायला मिळते. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. लेग बायच्या स्वरूपात ही एकेरी धाव निघते. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने વધારते 7 धावा धाव फलकावर. आणि दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाज निखिल असेल स्ट्रायकिंग एंडला. निखिलला सिद्ध करायचं आहे, स्वतःची क्षमताच मैदानामध्ये सिद्ध करायचं आहे, संघर्ष करायचा आहे. संघाची नौका थोडीशी अडचणीत आहे, मात्र ही अडचणीतली नौका बाहेर काढायची आहे. मात्र सुरेख चेंडू गोल्डन स्पॉट वर चेंडू पडतोय, थोडीशी उसळी घेतोय फलंदाज निखिलला. यावेळी मात्र प्रश्नचिन्ह उभं करतोय. बाकीचे सुपस्कार पूर्ण करतोय यष्टिरक्षक. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. सांघिक धावसंख्या 7 धावेवर स्थिरावलेला धाव फलक. षटके पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. डीप वाईड दिशा लॉंग ऑन रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत मात्र एकेरी धाव 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने વધારली. 8 धावा धाव फलकावर. तिसऱ्या षटकाची जबाबदारी गजानन गाडगिळ नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत मात्र सुरेख गोलंदाजी गजाननची मैदानामध्ये पाहायला मिळाली. षटके पुढचा चेंडू. यावेळी मात्र आडव्या बॅटचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली डीप वाईड डिश मिड विकेट रिजन मध्ये एक नेत्रदीपक झेल टिपत फलंदाज नितेश परततोय तंबूच्या आसऱ्याला. तिसऱ्या गड्याचं होतंय पतन. सांघिक धावसंख्या 8 धावा आणि 8 धावेवर मात्र सनी स्पोर्ट्स क्रिकेट संघाला तिसरा हादरा बसतोय. नितेश बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानामध्ये अमुक नावाचा फलंदाज, जर्सी क्रमांक 18 परिधान केलेला हा खेळाडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर सर विराट कोहली यांच्या पाठीवर दिसणारा हा 18 नंबर. यावेळी मात्र इनसाइड आउटचा देखणा फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूची परती करेल, तोपर्यंत मात्र एकेरी धाव 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे. धाव फलकावर 9 धावा. आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला निखिल नावाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने पडझड होते, मात्र दुसऱ्या बाजूने हा फलंदाज स्वतःच्या संघासाठी सुरेख फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर झप करून येतोय, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत मात्र एकेरी धाव 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने વધારते. दुहेरी अंकात परावर्तित होणारा धाव फलक 10 धावा. तीन षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते 3 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा धाव फलकावर. पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाजी करणारा ऋग्वेद 11 संघ हाबी ठरतोय. समोरच्या संघाला पहिल्या 2 अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये बांधून ठेवलं गेलं आणि तिसऱ्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी गोलंदाज गजानन गाडगिळची आपल्याला पाहायला मिळाली. 4 धावा खर्च करतोय. एक महत्वपूर्ण समोरच्या संघाला हादरा समोरच्या संघाला देतोय. पहिलं षटक स्नेहलच आपल्याला पाहायला मिळालं आणि स्नेहलच्या षटकामध्ये 4 धावा निघाल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये अनिशने प्रभावित केलं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. 2 धावा खर्च केल्या आणि समोरच्या संघातील 2 महत्वपूर्ण हादरे टिपतोय. एक
मोहरा आपल्या गळ्याला लावतोय आणि एक रनआउटच्या स्वरूपात खेळाडूला तंबूच्या दिशेने पाठवतोय. आणि तिसऱ्या षटकामध्ये गजानन आपल्या 4 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण हादरा समोरच्या संघाला देतोय. चौथ्या षटकाला होतोय प्रारंभ. अनिश नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्रायकिंग एंडला निखिल नावाचा फलंदाज. पहिला चेंडू आडव्या बॅटचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅरेबियन स्टाईल मध्ये सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी 4 धावा निघाल्या असत्या त्या ठिकाणी फक्त दुहेरी धाव निघताय. 2 धावा बचावतोय आपल्या संघासाठी, 2 धावा वाचवतोय आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षक. आणि दुसऱ्या बाजूने मात्र 2 धावेची भर पडते. सांघिक धावसंख्या 2 ने वधारली जाते सनी स्पोर्ट्स क्रिकेट संघाची. 12 धावा धाव फलकावर, एक डझन धावा धाव फलकावर. सगळे पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. बायच्या स्वरूपात निघतायत या 4 धावा आणि या 4 धावेने मात्र सांघिक धावसंख्या 4 ने वधारली गेली आहे. 16 धावा धाव फलकावर. आणि मी म्हणेन निखिलने जी जर्सी परिधान केली आहे त्या जर्सीचा इफेक्ट कुठेतरी मैदानामध्ये दिसतोय. कारण 27 नंबरची ही जर्सी आणि या 27 नंबरच्या जर्सीचं काय महत्व आहे हे येणाऱ्या कालखंडात सुद्धा समजेल. कारण निखिलच्या बॅट मधून जसं धावा निघतील तसं ह्या जर्सीचं रहस्य काय आहे ते पण मैदानामध्ये उलगडायला सुरुवात होईल. बॅट बंद मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न सेफ हँड स्क्रीनवर येतोय आणि सेफ हँड मध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय आणि निखिलची खेळी होते समाप्त. एक मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न तर निश्चित झाला होता आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज निखिल परततोय तंबूच्या आश्रयाला. पॉइंटच्या दिशेने सांघिक धावसंख्या 16. न्यू बॅटर मैदानामध्ये उमेश नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्यासाठी निखिलचा प्रयत्न, त्यानंतर निखिल तंबूच्या आश्रयाला परततोय. उमेश नावाचा फलंदाज, सुरेख गोलंदाज अनिश आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 16 धावा धाव फलकावर. 4-5-16 असा धाव फलक अनिशने बांधून ठेवला आहे. पहिला स्पेल सुद्धा अनिशचा सुरेख पाहायला मिळाला होता. हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्यासाठी झालेला प्रयत्न, परिणामी निर्धाव चेंडूचे होते सांगता. अजून एक निर्धाव चेंडू, जसे जसे निर्धाव चेंडू येतील निश्चितपणाने मैदानामध्ये प्रेशर निर्माण होईल आणि हे प्रेशर घालवावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील मैदानामध्ये, कारण जेव्हा जेव्हा हे मोठे फटके येतील निश्चितपणाने सामन्याला कलाटणी देणारे असतील हे मोठे फटके. सफल झालाय फलंदाज, स्वतःसाठी जागा बनवली होती, मात्र पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. लेग साइडच्या बाहेर जाणारा होता चेंडू. अवांतरच्या स्वरूपात एकेरी धाव निघते. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. एबी डिव्हिलियर्सच्या जर्सी क्रमांकावर जाऊन पोहोचलेला धावफलक 17 धावा धाव फलकावर. यावेळी मात्र स्क्वेअर केट करण्यासाठी प्रयत्न तर झाला होता. बॅटची इनर एज घेतोय चेंडू, यष्टीरक्षकाकडे जाऊन विसावतोय. परिणामी निर्धाव चेंडूचे होते सांगता. 4 षटकांचा खेळ पडलाय माघारी. सांघिक धावसंख्या धाव फलकावर 17 धावा.
पहिले 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर सांघिक धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. येणाऱ्या 4 षटकांमध्ये काय घडणार? सनी स्पोर्ट संघ मैदानामध्ये एक मोठी धावसंख्या उभारू शकेल काय, की दुसऱ्या बाजूने मात्र सनी स्पोर्ट संघाला गोलंदाज पुन्हा एकदा रोग लावतील हे सांगण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर होतोय बदल. मायक्रोफोनवर आवाज ऐकूया मिस्टर नाना परब. धन्यवाद जयेश परब. चलिए मैच की ओर चलते हैं. मोरजिम बिग बैश 2025 टूर्नामेंट का आज का पहला दिन और पहले दिन का तीसरा मुकाबला चलता हुआ सनी स्पोर्ट्स विपक्ष रुद्वेत 11 के बीच. स्ट्राइक पर बल्लेबाज अमोक, स्ट्राइक पर गजानन बॉलिंग मार्ग पर गजानन गाडगिल एक अच्छा गेंदबाज सही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. बैकफुट पर जाकर गेंद को हल्के से ड्राइव किया और शॉट स्वीपर को और मौजूद गेंद को फील्ड करते 1 रन पूरा किया और 1 रन के साथ स्कोर आगे निकलता हुआ 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर. 4 विकेटों के नुकसान के बाद 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर. स्ट्राइक पर उमेश बल्लेबाजी करते हुए हल्के हाथ से गेंद को ड्राइव किया. यहाँ पर लगभग गेंद को फील्ड करते, पहला रन तेज निकला और दूसरी रन के लिए भी संभावना को समाप्त किया. गजानन गाडगिल का पहला स्पेल आप देख सकते हैं, बेहतरीन स्पेल गजानन गाडगिल का. 4 रन 1 विकेट हासिल किया था गजानन गाडगिल ने. और गजानन बॉलिंग मार्ग पर 5वें ओवर लेके लेफ्ट हैंड बल्लेबाज अमोक के लिए. तीसरा मुकाबला सनी स्पोर्ट्स विपक्ष रुद्वेत 11 के बीच. फुल टॉस गेंद हल्के हाथ से गेंद को ड्राइव किया पर शॉट एक्स्ट्रा कवर गेंद को फील्ड करते हैं. कवर एक्स्ट्रा कवर बाउंड्री के ऊपर से क्षेत्र रक्षक गेंद को गैदर किया और आसानी के साथ सिंगल बनता हुआ और सिंगल के साथ स्कोर आगे निकलता हुआ. अब 22 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 20 रन स्कोरबोर्ड के ऊपर, माफ कीजिए 20 रन स्कोरबोर्ड के ऊपर. विकेट के पीछे सर शंबा दाभोलकर सर विकेट के पीछे अच्छा काम निभाते हुए बैकफुट पर निकले. ऑफ साइड में गेंद को खेला जब तक डीप लॉन्ग ऑन के क्षेत्ररक्षक गेंद को फील्ड किया. 1 रन आसानी के साथ खाते में जुड़ता हुआ. सिंगल के ऊपर काफी निर्भर कर रही है टीम सनी स्पोर्ट क्रिकेट टीम. वही कोशिश रहेगी एक 70-75 का टारगेट बना सके अपने टीम के लिए, लेकिन यहाँ पर साझेदारी की जरूरत होगी मैच के ऊपर. स्ट्राइक पर बल्लेबाज अमोक, उनके साथ उमेश. शटडाउन पुल किया यहाँ पर मिड विकेट से क्षेत्ररक्षक मौजूद था, लेकिन कैश जरूर बन रहा था उनके लिए. लेकिन कैश को क्या यहाँ पर जीवनदान मिलता ड्रॉप, लेकिन हाँ या ना करते. देखिए गलती बन रही थी मेरे ख्याल से. 1 रन दूसरे की तलाश थी. पहले बात देखा तो बैकफुट पर निकलकर ऑन साइड में गेंद को खेला. मिड विकेट तक खिलाड़ी मौजूद था और विकेट जरूर मिल सकता था उनके लिए और विकेट जीवनदान मिलता बल्लेबाज के लिए. लेफ्ट हैंड बल्लेबाज अमोक के लिए. स्ट्राइक पर उमेश आगे निकले यहाँ पर डीप लॉन्ग ऑन रीजन में लगभग गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन के लिए. थैंक यू डीजे. लगभग 5 ओवर का खेल समाप्त हो और 5 ओवर के बाद 28 रन स्कोरबोर्ड के ऊपर. ऑफिशियल्स का इशारा हमारी तरफ बनता हुआ बैटिंग चॉइस पावर प्ले का और आने वाली 3 ओवर बचे हैं, यानी कि 18 गेंदे और 18 गेंदे में कम से कम एक 35-40 रन बनाने की कोशिश करेगी टीम. 28 रन 5 ओवर के बाद और बॉलिंग में परिवर्तन होता हुआ. बॉलिंग मार्ग पर फिर से एक बार
स्नेहल मलिक बॉलिंग मार पर स्नेहल की बात की जाए तो पहला व्यक्तिगत ओवर में सिर्फ 4 रन खर्च किए थे और आखिर तक दो कोटेक का दूसरा और टीम की ओर से महत्वपूर्ण छठा ओवर लेके बैटिंग चॉइस पावर प्ले शंबा दाभोलकर थोड़ी सी फील्ड में तब्दीली कर रहे हैं, खास तौर से लेफ्ट हैंड बल्लेबाज अमोक के लिए। लेफ्ट हैंड बल्लेबाज अमोक के लिए देख सकते हैं आप 30 सर्कल में 3 खिलाड़ी कैचिंग पोजीशन में, यानी कि यहाँ पर अच्छी फील्ड लगाई उनके लिए। ऑफ टर्म के बाद की बाहर गेंद यहाँ पर ऑफिशियल्स का इशारा हमारी तरफ बनता हुआ वाइड बॉल का, और वाइड बॉल के साथ 1 रन और खाते में जुड़ता हुआ 29 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स। सनी स्पोर्ट क्रिकेट टीम की बात की जाए तो ऋग्वेद इलेवन पहला मैच हार चुके हैं, लेकिन उसके बाद कोशिश वही रहेगी इस मुकाबले से जीतने के लिए। स्नेहल चले सफल होके बैकफुट पर जाकर गेंद को पंच करने की कोशिश, यहाँ पर 1 रन पूरा किया, जहां पर डायरेक्ट हिट करने की कोशिश विकेट के ऊपर, लेकिन 1 रन और 1 रन 22 के रूप में मिलता हुआ 22 के रूप में 1 रन खाते में 30 टोटल पहुंचता हुआ स्कोर। 4 विकेटों के नुकसान के बाद 30 रन स्कोर बोर्ड के ऊपर। मोरजिम बिग बैश लीग 2025 आज का पहला दिन और पहले दिन का तीसरा मुकाबला चलता हुआ सनी स्पोर्ट्स विपक्ष ऋग्वेद इलेवन के बीच। फॉलर लाइन की डिलीवरी हल्के हाथ से गेंद को खेला, यहाँ पर सम्मान दिया, यहाँ पर शॉट मिड ऑफ खिलाड़ी मौजूद है, जहाँ पर 30 सर्कल में घेरे में अंदर गेंद को गैदर किया। गजानन गाडगिल यहाँ पर दिखाई देते स्क्रीन के सामने, गेंद को गैदर किया और 1 रन खाते में जुड़ता हुआ 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अच्छी बल्लेबाजी खासतौर से प्रभावित किया स्नेहल मलिक का पहला ओवर सिर्फ 4 रन का, लेकिन छठे ओवर की बात की जाए तो एक अच्छी की शुरुआत बन चुके उनके लिए। राइट हैंड अराउंड द विकेट से कमेंट्री बॉक्स के सामने शफल ओवर के खेलने की कोशिश, गेंद थोड़ी सी नीचे रहते हुए ज्यादा से उम्मीद कर रहे थे बल्लेबाज टिप्पा गिरने के बाद अतिरिक्त तो उछाल मिलेगा इस गेंद के ऊपर, लेकिन गेंद थोड़ी सी ऊपर निकली और एक डॉट गेंद निकलती हुई इस ओवर में। थोड़ी सी फील्ड में बदलाव करते, फील्ड में तब्दीली, जहां पर शॉट एक्स्ट्रा कवर है उनके थोड़ा सा वाइडिश कर रहे बल्लेबाज के लिए। कारपेट के सारे गेंद को मोड़ ऑन साइड में, जब तक शॉट यहाँ पर मिड विकेट खिलाड़ी गजानन गेंद को गैदर किया और गजानन जब तक गेंद को फील्ड करते तब तक 1 रन के साथ 32 टोटल पहुंचता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर। 32 लॉस ऑफ 4 विकेट्स। उमेश 3 रन और अमोक जहां पर 10 रन बनाकर बल्लेबाजी कर अपने टीम के लिए। सीधे बल्ले से गेंद को खेला, जब तक डीप लॉन्ग क्षेत्र गेंद को फील्ड करते हैं, लगभग आसानी के साथ गेंद को गैदर किया। जब फील्ड करते था यहाँ पर दिखाई देते हैं गेंद को गैदर किया और आसानी के साथ 1 रन सिंगल बनाए अपने टीम के लिए और सिंगल के साथ स्कोर आगे निकलता हुआ 33 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 33 लॉस ऑफ 4 विकेट सनी स्पोर्ट क्रिकेट टीम। फुल टॉस बनाकर गेंद को खेला, डीप मिड लॉन्ग रीजन में क्षेत्ररक्षक मौजूद है, यहाँ पर गेंद को फील्ड करते यहाँ पर 1 रन और वही कोशिश रही गई और अंपायर का ऑफिशियल्स का इशारा हमारी तरफ बनता हुआ नो बॉल का इशारा रहेगा और नो बॉल के साथ और 1 रन खाते में जुड़ता हुआ। और इस गेंद के ऊपर प्रीहिट का एक सुनहरा मौका, जो स्ट्राइकर बल्लेबाज लेफ्ट हैंड बल्लेबाज राइट हैंड बल्लेबाज के लिए रहेगा। जो राइट हैंड बल्लेबाज उमेश स्ट्राइक पर उमेश, नॉन स्ट्राइक पर अमोक, ये जोड़ी मैदान में। स्टॉपेज लग चुका है, लेकिन फ्री हिट की गेंद थी यहाँ पर, लगभग रन लेने 1 रन पूरा किया अपने टीम के लिए। 1 रन आसानी के साथ बनता हुआ गजानन गाडगिल यहाँ पर दिखाई देते हुए स्कोर आगे निकलता हुआ 1 रन के साथ 36 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 6 ओवर में कुल मिला के स्कोर की बात की जाए तो हर ओवर में 6 रन के औसत से रन बन रहे, 36 रन स्कोर बोर्ड के ऊपर। थैंक यू डीजे। 6 ओवर में लगभग प्रति ओवर 6 रन के औसत से 36 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 4 विकेटें जरूर गिर चुके हैं। सनी स्पोर्ट क्रिकेट टीम की वही तलाश रहेगी, 170 का आंकड़ा पार कर सकते हैं, लेकिन आने वाली बात बनेगी। आखिर तक 2 ओवर बच चुके हैं
और राजू बॉलिंग मार पर वही निधि कोटे का पहला और टीम की ओर से महत्वपूर्ण 7वां ओवर लेके और बॉलिंग मार पर राजू 36 रन 36 लॉस ऑफ 4 विकेट्स। उमेश 11 रन के ऊपर और अमोक जो बल्लेबाजी कर रहे हैं वो 6 रन के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। एक अच्छी साझेदारी की सख्त जरूरत होगी बल्लेबाजी करते हुए। फुल टॉस के यहाँ पर मिड विकेट से यहाँ पर लगभग गेंद सीमा रेखा तक पहुंच रही है और ऑफिशियल्स का इशारा बनता हुआ गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। चालीस रन स्कोरबोर्ड के ऊपर इस चौके के साथ एक शुरुआत अच्छी बन चुकी है। 40 रन फिर से एक बार स्वीप करने की कोशिश लेकिन जाने दिया विकेट कीपर के पास। अच्छा गेंद को गैदर किया। दूसरी गेंद डॉट निकलती हुई पहली गेंद के ऊपर चौका और चौके के साथ 40 रन स्कोरबोर्ड के ऊपर। बॉलिंग मार पे राजू कारपेट के सारे गेंद को खेला। फॉलो थ्रू में गेंद को गैदर किया। रन लेने की कोशिश कर रहे थे लेकिन नॉन स्ट्राइकर बल्लेबाज उमेश ने उनके लिए नकारा। उनके लिए खतरा बन सकता था। एक जरूरत रहती है जहां पर साझेदारी की जरूरत कर रहे हैं उनके अपने टीम के लिए। एक दूसरा बड़ा शॉट इसी ओवर में लगेगा तो बहुत ही रोचक बनेगा मुकाबला। बेहतरीन शॉट निकलता आउटफील्ड काफी अच्छा है लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। इस छक्के के साथ 46 रन जरूर इस गेंद के ऊपर छोटी गेंद के ऊपर बैकफुट पर निकलकर मिड विकेट में। ये देखिए सीधे बल्ले से लॉन्ग ऑन यहाँ पर मौजूद है खिलाड़ी। 1 रन पूरा किया यहाँ पर अपने टीम के लिए। 47 रन बच रहा है। एक अच्छी साझेदारी के ऊपर चल रहे वही कोशिश रहेगी सनी स्पोर्ट क्रिकेट टीम के। एक 70-75 का टारगेट अपनी टीम के लिए बना रहे और प्लेटफॉर्म बनेगा अपने टीम के लिए। एक अच्छी साझेदारी बन रही है दोनों टीम की। बात की जाए तो उमेश 22 रन के ऊपर 14 गेंदों में 22 रन और अमोक जो बल्लेबाजी कर रहे हैं 8 गेंदों में इस्तेमाल करते हुए सिर्फ 6 रन बनाए अपनी टीम के लिए। एक अच्छा साथ निभा रहे अपने टीम के लिए। हल्के से गेंद को कट किया यहाँ पर। 1 रन यहाँ पर गली क्षेत्र में एक फील्ड कर गजानन गाड़ी गेंद को गैदर किया। 1 रन और खाते में जुड़ता हुआ और 1 रन के साथ 48 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 48 रन लॉस ऑफ 4 विकेट्स। 7 ओवर का खेल समाप्त हुआ और 7 ओवर के बाद टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 48 रन 48 रन लॉस ऑफ 4 विकेट्स। हेलो थैंक यू से आखिरी ओवर रहेगा। इस ओवर की बात जरूर रहेगी। मेरे ख्याल से दोनों के ऊपर काफी निर्भर करती है। सनी स्पोर्ट क्रिकेट टीम खासा प्रभावित किया। उमेश ने अपने बल्लेबाजी में 22 रन का महत्वपूर्ण योगदान 14 गेंदों में और अच्छा साथ निभा रहे अमोक जो गेंदबाजी में बल्लेबाजी में 7 रन और नए ओवर लेके एक नई ओवर की शुरुआत करेंगे। बॉलिंग में परिवर्तन कमेंट्री बॉक्स के सामने से आशीष दिखाई देते हुए स्क्रीन के सामने। व्यक्तिगत पहला टीम की ओर से महत्वपूर्ण आखिरी ओवर। एक आखिरी ओवर में ज्यादा से ज्यादा रन लेने की कोशिश करेंगे सनी स्पोर्ट क्रिकेट टीम। लेकिन इसी ओवर की बात की जाए तो ब्रेक थ्रू की जरूरत होगी जो बल्ले गेंदबाजी करते हैं रुद्वे दिलोट क्रिकेट टीम। विकेट के पीछे सर शंबा धाबोलकर राइट टाइम और 2 विकेट। फुल टॉस गेंद यहाँ पर डीप मिड विकेट बाउंड्री के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। थैंक यू डीजे बेहतरीन यहाँ पर डीजे का आवाज हमारे साथ वेंकुला से किंद्रेकर सर
आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत। 54 रन स्कोर बोर्ड के ऊपर जगह बनाने यहाँ पर कोशिश कर रहे थे। अब बैकफुट पर जाकर खेलने की कोशिश, कवर ड्राइव का कोशिश रहता है, लेकिन एक तेजी की रफ्तार सेकंड विकेट के पीछे पहुंचते हुए 54 रन लॉस ऑफ 4 विकेट्स। उमेश 22 रन और अमोक 13 रन बना के अपने बल्लेबाजी में। फिर से एक बार फुल टॉस गेंद, डीप लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद है। विकेट नंबर 5वां आता हुआ सनी स्पोर्ट क्रिकेट टीम का, विकेट नंबर 5वां, 54 रन स्कोर बोर्ड के ऊपर सनी स्पोर्ट क्रिकेट टीम। हेलो, थैंक यू डीजे। नए बल्लेबाज से शौनक मैदान के ऊपर चल चुके हैं और शौनक का साथ देने के लिए और उनके साथ बल्लेबाज उमेश और शौनक की जोड़ी मैदान में। स्ट्राइक पर शौनक और नॉन स्ट्राइक एंड पर उमेश 22 रन बना के कट करने की कोशिश, यहाँ पर पहला रन यहाँ पर लेने की कोशिश, लेकिन यहाँ पर रन लेने की कोशिश और विकेट निकलता हुआ यहाँ पर रनआउट के रूप में। जल्दबाजी करने की यानी कि स्ट्राइक अपने पास रखने की कोशिश कर रहे थे उमेश। जल्दी से यहाँ पर विकेट नंबर 6, 6 विकेटों के नुकसान के ऊपर 54 रन स्कोर बोर्ड के ऊपर। थैंक यू डीजे। 54 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 54 रन स्कोर बोर्ड के ऊपर और नए बल्लेबाज मैदान के ऊपर चल रहे हैं जो दीपेश दिखाई दे। दीप्तेश नए बल्लेबाज, गुस्से कद के खिलाड़ी, टेनिस क्रिकेट का बहुत ही ज्यादा अनुभव, और लेकिन स्कोर बनता हुआ 54 रन स्कोर बोर्ड के ऊपर। उमेश नए बल्लेबाज उमेश और अमोक की जोड़ी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन आखिरी ओवर देखिए एक बेहतरीन स्पेल, यहाँ पर विकेट चटके गेंदबाज कट करने की कोशिश, यहाँ पर लगभग गेंद विकेट के पीछे सर शंबा दाबोलकर सर के हाथ ग्लस्तर में पहुंचते हुए अच्छा काम निभा रहे। लेकिन आज की बात बनेगी स्कोर 58 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 54 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 54 रन स्कोर बोर्ड के ऊपर। फुलर लेन के डिलीवर हल्की सेकंड को कवर रीजन में गेंद को खेला, एक्स्ट्रा कवर खिलाड़ी मौजूद है। पहला रन तेज निकला, दूसरे के लिए पलटे और लगभग दूसरा रन भी पूरा किया। अच्छी दौड़ लगाई है पर, जैसे पटरी के ऊपर ट्रेन दौड़ते हैं वैसी दौड़ विकेट के बीच लगाई दोनों बल्लेबाज ने और 2 रन के साथ कुल मिला के स्कोर बोर्ड के ऊपर स्कोर बनता हुआ 56 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 57 रन का लक्ष्य पहले बल्लेबाजी करते हैं सनी स्पोर्ट क्रिकेट टीम, 56 रन स्कोर बोर्ड के ऊपर और 57 रन का लक्ष्य रहेगा ऋग्वेद 11 क्रिकेट टीम के सामने। योगेश जी जरूर चर्चा रहेगी इस मैच की, तीसरा मुकाबला देख सकते हैं और यहाँ पर 56 रन बनाए पहले बल्लेबाजी करते समय और 57 रन का लक्ष्य है। लेकिन मैच कौन जीतेगा, कौन किसके ऊपर हावी होगा, ये तो आने वाला समय तय करेगा। लेकिन आगे का विवरण देने के लिए मेरे साथ फिर से एक बार कमेंट्री बॉक्स में जुड़ते मिस्टर योगेश परब सर, जयेश परब सर।
हॅलो, यानंतर सामना रंगतोय उर्मलबाग डॉमिनेटर्स विपक्ष युनायटेड किंग या दोन संघाच्या दरम्यान आहे. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी या. बोथ टीम कॅप्टन प्लीज कम फॉरवर्ड फॉर टॉस साठी दोन्ही संघाचे कर्णधार समालोचन कक्षाच्या समोर या. उर्मलबाग डॉमिनेटर्स विपक्ष युनायटेड किंग्स. हॅलो, युनायटेड किंग संघ कर्णधार नाणेफेकीसाठी या. युनायटेड किंग संघ कर्णधार नाणेफेकीसाठी या. धन्यवाद नाना. 57 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि 57 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी आहे मैदानामध्ये. अनिश आणि स्नेहल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय सनी स्पोर्ट्स क्रिकेट संघाकडून. राहुल नावाचा गोलंदाज 57 धावांचा करायचा आहे पाठलाग. स्ट्रायकिंग एंडला अनिश नावाचा फलंदाज पाहायला मिळतोय. सामन्याला होतोय सुरुवात. पहिला चेंडू इनसाइड आउट फटका खेळण्यासाठी झालेला मानसा शॉर्ट कव्हरचा खेळाडू चेंडूवर येईल, चेंडूची परती करेल. तोपर्यंत मात्र एकेरी धाव एक या धाव संख्येने मात्र श्री गणेशात झालाय. अकाउंट ओपन झालाय संघाचं. एका चेंडूचा खेळ झालाय समाप्त. एक अशी धाव संख्या धाव फलकावर. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव घेतली गेली. षटकारी दुसरा चेंडू. यावेळी मात्र सुरेख फटका इनसाइड आउटचा देखणा फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रो. अजून एक मोर्ची बिग बॅश ब्रँडेड चौकार.
थँक्यू. दुसऱ्या चेंडूवर मात्र ओव्हरसीज खेळाडू स्नेहल मलिकने आपले हात खोलले आहेत. एक सुरेख फटका, दर्जेदार फटका पाहायला मिळाला. यावेळी मात्र आडव्या बॅटचा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज स्नेहलच्या बॅट मधून चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजनला. 4 धावांसाठी अजून एक ब्रँडेड चौकार. षटके पुढचा चेंडू. यावेळी मात्र काहीतरी वेगळं करण्याचा होता मानस. फुल टॉस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. इज बीमर नोचा आणि या नो चेंडूवर मात्र आत्महत्या मैदानामध्ये घेतली. आत्महत्या मैदानामध्ये केली गेली. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज अनिश परततोय तंबूच्या आसऱ्याला. पहिल्या विकेटचं होतंय पतन. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे. धाव फलकावर 10 धावा. थँक्यू डीजे. 10 धावा धाव फलकावर. त्यानंतर मात्र पंचांचा इशारा येतोय फ्री हिटचा. यावेळी मात्र फ्री हिटचा चेंडू. मोठा फटका खेळण्यासाठी झालेला मानस. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. चेंडू जाऊन विसावतोय हातामध्ये. मात्र फ्री हिटच्या चेंडूवर निश्चितपणे फलंदाजाला मिळालेला आहे जीवनदान. सांघिक धावसंख्या 11 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. नव्याने आलेला फलंदाज रितेश असेल स्ट्रायकिंग एंडला. रनआउटच्या स्वरूपात पहिला फलंदाज अनिश माघारी परतल्यानंतर न्यू बॅटर मैदानामध्ये रितेश. शॉर्टफिच प्रकारचा चेंडू. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. एकेरी धाव काढण्यात समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. एकेरी धावावर धन्यता मानतायत. अकरा धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू. सुरेख चेंडू. सुरेख चेंडू. यावेळी मात्र फलंदाज रितेश होतोय बीट. परिणामी निर्धाव चेंडूची होते सांगता. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि एका षटकाच्या सांगते अखेरीस सांघिक धावसंख्या धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितेश पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. पहिलाच चेंडू. यावेळी मात्र शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. शॉर्ट पुलचा फटका. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. लॉंग लेग सीमा रेषा पार पाहायला मिळतोय. मोर्ची बिग बॅश षटकार. पुढचा चेंडू. यावेळी मात्र थोडासा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय.
आणि यावेळी मात्र फक्त एकेरी धावेवर समाधान मानतायत दोन फलंदाज. एकेरी धावेनिशी सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धावफलकावर 18 धावा. दोन चेंडूचा खेळ झालाय समाप्त. षटकारी पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी झालेला फलंदाज रितेशचा प्रयत्न. या प्रयत्नात मात्र फलंदाज रितेश यावेळी फसतोय. दुसऱ्या गड्याचं होतंय पतन. दुसरा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला निघतोय. फलंदाज रितेश 0 या धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन तंबूच्या आसऱ्याला पॉइलेनच्या दिशेने. न्यू बॅटर मैदानामध्ये गजानन. सुरेख चेंडू हलक्या हाताने चेंडू स्टिअर केला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळी मात्र कव्हरचा खेळाडू ज्या ठिकाणी फक्त एकेरी धाव निघाली असती त्या ठिकाणी मात्र दुहेरी धाव निघते आणि 2 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 20 धावा. 57 धावांचा करायचा पाठलाग आणि 57 धावांचा पाठलाग करताना पहिले 2 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 20 धावा. षटकारी पुढचा चेंडू शॉर्ट टर्म पुल करण्यासाठी प्रयत्न झाला होता. सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज यावेळी बीट झाला. निश्चितपणाने खराब चेंडू होता. या चेंडूला मात्र मोठा फटका निश्चित अपेक्षित होता. मात्र यावेळी मात्र फलंदाज गजानन कुठेतरी बीट होतोय. परिणामी निर्धाव चेंडूची सांगता. षटकारी पुढचा चेंडू इनसाइड आउट खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. बॅटची कडा घेतोय चेंडू आणि यावेळी निर्धाव चेंडूचे होते सांगता. दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर 20 धावा. दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा धावफलकावर. सलामीला आलेला फलंदाज एका बाजूने तोडफोड मैदानामध्ये 2 चौकार आणि एका षटकाराने नटेली स्नेहलची खेळी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूने मात्र त्याचा संघ साथीदार वैयक्तिक 2 धावांवर गजानन नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल सज्ज. तिसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. अमुक नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर असेल सज्ज. 57 धावांचा करायचा पाठलाग आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. अमुकच्या षटकारी पहिला चेंडूवर सुरेख फटका पाहायला मिळतोय. कव्हर रिजन मध्ये झालेला चेंडूचा प्रवास. यावेळी मात्र कव्हर सीमारेषा पार. ब्रँडेड मोर्जिम बिग बॅश चौकार. चेंडूवर स्वागत केलं गेलं. गोलंदाज अमोघ चौकारानिशी 24 धावा धावफलकावर. सगळे पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केला गेला. पॉइंटचा खेळाडू पहिला प्रयत्न थोडासा फंबल झालाय.
ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी मात्र एकेरी धाव निघते. एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली आहे. 25 धावा धाव फलकावर. 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. तिसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर आणि तिसऱ्या षटकाच्या खेळाच्या प्रगतीपथावर सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावली गेली आहे 25 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू स्टिअर केला. जोपर्यंत पॉइंटचा खेळाडू चेंडूवर जाईल, चेंडूची परती करेल, तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण करतायत 2 फलंदाज आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 26 धावा धाव फलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. तिसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. आतापर्यंत मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर मात्र एकेरी धाव 2 फलंदाज घेत आहेत. 6 धावा 3 चेंडू मध्ये खर्च केले जात आहेत. यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात झालेत समांतर. चेंडू पाहायला मिळतोय अवांतर आणि अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावेमुळे 27 अशी धावसंख्या धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 7 धावा खर्च करतोय अमुक नावाचा गोलंदाज. पहिल्या 2 षटकामध्ये 10च्या धाव गतीने 20 धावा निघतायत. यावेळी मात्र अल्टी पलटी खेळण्यासाठी चाललेला प्रयत्न, स्विच हिट करण्यासाठी मैदानामध्ये प्रयत्न केला जातोय आणि जेव्हा हे फटके बॅटला स्पर्श करतात निश्चितपणे टाळ्यांचा आवाज करून देतात. लागला तर आबाद नाहीतर बरबाद असं ज्या फटक्याचं केलं जातं विवरण, अशा पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. फक्त एकेरी धावीसाठी 1 या धावसंख्येने 28 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज अमोघ. स्ट्रायकिंग एंडला गजानन हलक्या हाताने चेंडूला स्टिअर करतोय. फक्त दिशा दाखवली गेली. पहिली धाव तर पूर्ण. दुसरा धावेचा झालेला प्रयत्न, दुसरी धाव मैदानामध्ये खराब थ्रो पाहायला मिळतोय आणि या खराब थ्रो मुळे मात्र दुसरी धाव 2 फलंदाज अगदी सहजरित्या पूर्ण करतायत. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचले जात. 2 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 2 ने वधारली आहे. 30 धावा धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू आणि या अंतरिम चेंडूवर काहीतरी वेगळं करण्याचा फलंदाज गजाननचा होता मानस. परिणामी निर्धाव चेंडूची होते सांगता. 3 षटकाचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 10च्या धाव गतीने सांघिक धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते 30 धावा. तीन षटकांचा खेळ झालाय समाप्त. 30 धावा धाव फलकावर. 27 धावांची अजूनही आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उमेश. सनी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा विचार केला तर निश्चितपणाने टिचून गोलंदाजी करावी लागेल मैदानामध्ये. स्नेहलला लवकरात लवकर तंबूचा रस्ता दाखवावा लागेल. यावेळी मात्र स्नेहलच्या बॅट मधनं एक फटका निघतोय. डीप वाईड डिश लॉंग ऑफ रिजन मध्ये प्रोटेक्शन येते. जोपर्यंत चेंडूची फेकी होते तोपर्यंत मात्र एकेरी धाव 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 31 धावा धाव फलकावर. षटकातील असेल दुसरा चेंडू. उमेश नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्रायकिंग एंडला गजानन. यावेळी मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा झालेला मानस. इनसाइड आउट फटका खेळण्यासाठी प्रयत्न केला गेला आणि या प्रयत्नात फक्त एकेरी धाव मिळते 1 या धावसंख्येने. 32 धावा धाव फलकावर. 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. एका बाजूने सुरेख फलंदाजी फलंदाज स्नेहल मलिकची आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरसीज खेळाडू म्हणून मला या संघामध्ये का स्थान आहे हे स्नेहल दाखवून देतोय. आडव्या बॅटचा फटका खेळण्यासाठी चाललेला मानस. डीप फाईन लेगचा खेळाडू स्क्रीनवर पाहायला मिळतोय.
जोपर्यंत चेंडूची परती करेल तोपर्यंत मात्र एकेरी धाव. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा आतापर्यंत सुरेख गोलंदाजी उमेशची पाहायला मिळाली. पहिल्या 3 षटकामध्ये 30 धावा निघाल्या, मात्र या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवर आतापर्यंत फक्त 3 धावा. ते पुढचा चेंडू यावेळी मात्र गजाननच्या बॅट मधून चेंडूला उडवलाय डीप वाईड डिश. लॉंग ऑन रिजन मध्ये प्रोटेक्शन येत आहे आणि सुरेख पद्धतीचा झेल टिपत फलंदाज गजाननची खेळी होते संपुष्टात. गजानन बॅक टू द पवेलियन. मैदानामध्ये सर शंभा दाभोलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 33 धाव फलकावर 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. उमेश नावाचा गोलंदाजी मार्कवर असेल सज्ज. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी झालेला मानस. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू चाललाय वन बाउन्स ओव्हर द रोप. मोर्जी बिग बॅश ब्रँडेड चौकार. सदतीस धाव फलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. यावेळी मात्र एक साधा सोपा लॉलीपॉप झेल टिपत फलंदाज सर शंभा दाभोलकर परततील तंबूच्या आश्रयाला. डकआउटच्या दिशेने अजून एक बसलेला हादरा आपल्याला पाहायला मिळतोय ऋग्वेद 11 क्रिकेट संघाला. थँक्यू डीजे. मलिक नावाचा फलंदाज यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका मलिकच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय आणि एकेरी धावेसाठी दोन्ही फलंदाजांची पाऊलं वळली जात आहेत. एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे धाव फलकावर. 38 धावा 19 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 5व्या षटकाला होतोय प्रारंभ. अमुक नावाचा गोलंदाजी मार्कवर असेल सज्ज. षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र सोडून दिला जातोय चेंडू. पंचांचे दोन्ही हात होत आहेत समांतर. चेंडू पाहायला मिळतोय अवांतर आणि या अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावेमुळे सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 39 धाव फलकावर. अमुकचा पहिल्या चेंडूवर एकेरी धाव आणि त्यानंतर मात्र भानुदास नावाचा फलंदाज यावेळी मात्र पंचांकडे अपील केलं गेलं. परिणामी निर्धाव चेंडूचे होते सांगता. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धाव फलकावर. एका बाजूला सेट झालेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मलिक, तर दुसऱ्या बाजूने मात्र भानुदासला
स्ट्राईक द्यावी लागेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, वाईटच्या स्वरूपात एकेरी धाव निघते. 40 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न तर केला जातोय भानुदास कडून, मात्र बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. मैदानामध्ये चला धावा येऊ द्या परिस्थिती हवी आहे, मात्र मैदानामध्ये चला हवा येऊ द्या परिस्थिती निर्माण झाली आहे. षटकातील पुढचा चेंडू, हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्यासाठी झालेला प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. प्रेशर प्रेशर मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. दोन फलंदाजांमध्ये थोडीशी आपसी बातचीत होणार निश्चितपणाने. थोडासा आत्मविश्वास ढसाळलेला पाहायला मिळतोय फलंदाज भानुदासचा, आणि याचाच फायदा मात्र गोलंदाज अमुक मैदानामध्ये उचलतोय. अमुकच्या या षटकामध्ये 2 वाईड चेंडू पाहायला मिळाले, मात्र त्यानंतर सुरेख गोलंदाजी, 2 निर्धाव चेंडू सुद्धा पाहायला मिळाले आहेत. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 40 धावा धाव फलकावर. सामना जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची आहे आवश्यकता. षटकातील पुढचा चेंडू, स्टेप आउट केलाय, मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न, चेंडू आहे हवेत. नो मॅन स्टँड मध्ये झालेला चेंडूचा प्रवास. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूची परती करेल, तोपर्यंत मात्र एकेरी धाव. एक या धाव संख्येने सांघिक धाव संख्या 41 धावा धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा खेळ असेल बाकी. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अमुक पाहायला मिळतोय. अंतरिम चेंडूवर मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मलिक शफल झालाय, स्वतःसाठी जागा बनवली आहे. आडव्या बॅटचा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूची परती करेल, तोपर्यंत एकेरी धाव घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यात फलंदाज मलिक यावेळी धन्यता मानतोय. परिणामी 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर सांघिक धावसंख्या 42 धावा. उरलाय चेंडू 18, आणि 18 चेंडू मध्ये आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी 15 धावांची. 18 चेंडू 15 धावांची आवश्यकता असताना अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. बॅटर चॉईस पॉवर प्ले. रिक्वायर्ड 15 रन्स इन 18 डिलिव्हरीज. 15 धावांची आवश्यकता. 18 चेंडूंचा खेळ आहे बाकी. 18 चेंडू 15 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. या षटकाची जबाबदारी, महत्वपूर्ण षटक असेल हे बॅटर चॉईस पॉवर प्लेचं षटक. चेंडू 15 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा चेंडू, यावेळी मात्र मलिकच्या बॅट बंद, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय जवळपास पॉइंट सीमा रेषा पार. अजून एक ब्रँडेड चौकारासाठी, आणि या चौकारानिशी मात्र निश्चितपणाने थोडस प्रेशर निर्माण झालं होतं मैदानामध्ये, आणि हे प्रेशर हटवण्यासाठी हा सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. फलंदाज मलिकच्या बॅट बंद 4 धावा देऊन जातोय, आणि या 4 धावेनिशी मात्र आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. 16 चेंडू आणि 11 धावा. पुढचा चेंडू